आपण मटकी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। इथे आपण घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, डाळ्या, धने, 4-5 पाकळ्या लसूण, खोबरं, अद्रक आणि 2 लाल मिरची। आता आपण याची करणार आहोत पेस्ट। मिरची, लसूण, खोबरं, धने आणि डाळ आणि अद्रक, याची बारीक पेस्ट बनवायची आपल्याला। आणि यात टाकायचे आहे आपल्याला थोडे जिरे। यात टाकणार आहोत थोडं पाणी। इथे आपली मटकी शिजून रेडी आहे। इथे आपली पेस्टही तयार आहे। ते इथे घ्यायचे 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार घ्यायचं आहे तिखट किंवा जसं पाहिजे तसं। इथे घ्यायची थोडी हळदी पावडर, इथे घ्यायचे आहे एव्हरेस्टचे 2 चम्मच गरम मसाला आणि स्वादानुसार मीठ। इथे टाकलेलं आहे तेल, त्यात थोडी मोहरी तडतडू द्या थोडी, मग टाका जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा। इथे कांदा परतू द्या चांगला, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला। आता आपल्याला टाकायचे हे काढलेले मसाले, परतून घ्यायचे आहे। आता यात टाकायचं आहे आपण बनवलेली पेस्ट, परतून द्यायची ती चांगली। आता आपल्याला टाकायची आपली मटकी। मटकी शिजवलेलं पाणी टाकू शकता, पण मी इथे टाकलेलं नाहीये। आता यात घालायचे पाणी। जेवढं हवं तेवढं पाणी टाका। काहींना पातळ आवडते, काहींना दाटसर आवडते, त्यानुसार पाणी टाका। जर पावाबरोबर खाणार असाल तर थोडं रस्सा छान वाटतं। थोडं उकळू द्या, एक 5 ते 6 मिनिट। 5 ते 6 मिनिट म्हणण्यापेक्षा 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर चांगली उकळू द्या, म्हणजे टेस्ट चांगली येईल।